लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागलेले आहेत आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे। आणि नुकतंच आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या 5 याद्या ज्या आहेत उमेदवारांच्या त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास बघितलं तर या यादींमधून जवळपास महाराष्ट्रातलाही बहुतांश भाजपाच्या उमेदवारांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे। परंतु महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर जागा वाटपाचा तिढा कायम होता। त्यावरती आपण बघितलं तर काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये युती होणार आणि ते लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असं चित्र होतं। परंतु आज अचानक वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि ज्यामध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने भंडारा गोंदियामधून संजय गजानन केवट यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर गडचिरोली चिमूरमधून हितेश पांडुरंग माडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर चंद्रपूरमधून राजेश वारलूजी बेले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर बुलढाण्यामधून वसंत राजाराम मगर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः उमेदवार असणार आहेत, तर अमरावतीमधून कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर वर्ध्यामधून प्रोफेसर राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, यवतमाळ वाशिममधून केमसिंग प्रतापराव पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होती। स्वतः संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडींना 4 जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला होता। त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीला आम्ही 5 जागांचा प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु काल वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव पाठवला होता आणि कुठंतरी यांच्यामध्ये युती होईल, महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकर जातील असं चित्र दिसत होतं। परंतु आज अचानक प्रकाश आंबेडकर यांनी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली। त्यामुळे परत एकदा ज्या प्रकारे 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे महाविकास आघाडीचा म्हणजे विशेषतः आपण बघितलं तर त्यावेळीच्या महाआघाडीचा अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान झालं होतं। त्यावेळीच्या लोकसभेच्या 8 जागांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते। वंचित बहुजन आघाडीने लोकसभेमध्ये जवळपास 41 लाख मतं घेतली होती आणि हे मताचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आग्रही होता। परंतु जागा वाटपावरून प्रकाश आंबेडकरांची असलेली भूमिका, प्रकाश आंबेडकर यांनी ज्या जागा मागत होत्या त्या जागांवरती कुठेतरी एकमत न झाल्यामुळे आज प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर ती आहे ते 1 जागा आज संध्याकाळी 4 वाजता रामटेकमध्ये त्यांचा उमेदवार जाहीर होणार आहे। परंतु त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे की नागपूरमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जागा लढवणार आहे नागपूरमध्ये, त्या नागपूरच्या जागेवरती वंचित बहुजन आघाडीकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आहे सांगलीतून प्रकाश शेणके त्यांची जी नुकतीच स्थापन करण्यात आलेली ओबीसी बहुजन पार्टी आहे त्या बहुजन पार्टीला प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पाठिंबा देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आज नागपूर काँग्रेस पक्षाचा उमेदवार जो आहे त्यांनासुद्धा पाठिंबा देण्याचा निर्णय जो वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात का प्रकाश आंबेडकर यांची समजूत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचबरोबर उद्धव ठाकरे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून घालण्यात येते का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.